प्रताप आणि कल्पना चहा पिता पिता हाच विचार करत असतात की रविराज महाशिवरात्रीला या घरी आला नाही आहे म्हणून. आणि हे सगळ्या गोष्टी सायली पाठीमागे किचनमध्ये उभं राहून ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असते. इथे कल्पना प्रतापला म्हणते, तुम्ही म्हणलात ते बरोबर, आपण त्यांना वेळ द्यायला हवा. पण नंतर दोघंही असं ठरवतात की आपण त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांची माफी मागूया. असं नको होईला की आपण काही पुढाकार घेतलाच नाही आहे, त्यामुळे जे तो बोलेल ते ऐकून घेऊया. आणि हे सगळं पाठी सायली ऐकत असते आणि तिला खूपच बरं वाटत असतं. ती एकदम मान डोलवत असते, बरोबर करतायत म्हणून. अगदी प्रताप आणि कल्पना रविराजकडे जायला निघतात. इकडे सायली लगेचच वाटीमध्ये साखर घेते आणि तिच्या खोलीमध्ये येते आणि बाप्पा पुढे ठेवते आणि म्हणते, बाबा आणि आई ज्या कामासाठी गेलेत ते काम पूर्ण होऊन दे. रविराज काका त्यांच्याशी बोलू दे. प्रतिमा गुलाबाची फुलं फ्लॉवर पॉटमध्ये ठेवत असते, लावत असते आणि अगदी खुश होत असते. तेवढ्यातच पाठून तन्वी हे सगळ्या गोष्टी बघते आणि तन्वी तर काय प्रतिमाला येडं करण्यामध्येच गुंतली आहे. ती बघत असते आणि म्हणते, हिने माझं लग्न मोडलं ना, आता बघतेच हिला मी करून. इथे प्रतिमा सगळी फुलं छानपैकी लावते आणि तिथून निघून जाते. तेवढ्यातच तन्वी बाहेरून काटेरी झाड घेऊन येते आणि ती फुलं काढते आणि त्या बदल्यात त्या फ्लावर पॉटमध्ये काटेरी झाडं लावते. आणि ती तिचा प्लॅन सुरू करते की आता प्रतिमा आली की तिला हे दिसेल आणि मग मी तिला कसं सांगेन की तू हल्ली विसरायला लागली आहेस, तिला वेड लागलं आहे, हे सगळं तिला बोलून दाखवायचं असतं. तेवढ्यातच प्रतिमा जग घेऊन बाहेर येते, टेबलावर ठेवते आणि तिचं लक्ष त्या फ्लावर पॉटकडे जातं आणि ती बघते, इकडे तर मी फुलं लावलेली, हे काय काटेरी झाड कसं आलं? आणि ती एकदम किंचाळते. तन्वी तिकडे येते आणि म्हणते, काय झालं आई? तर ती म्हणते, मी इथे फुलं ठेवली होती, फुलं लावलेली, हे काटेरी झाड कसं आलं? तेव्हा तन्वी तिला खुर्चीवर बसवते आणि म्हणते, तू हल्ली विसरतेस गं, मागच्या वेळेला नाही का उपम्याचं पण तसंच झालं, तू हल्ली विसरायला लागली आहेस, तुझ्या गोळ्यांचा साईड इफेक्ट आहे हा. इथे प्रतिमा म्हणते, नाही मला चांगलंच लक्षात आहे की मी इथे फुलं लावलेली. तर ती म्हणते, नाही गं, मागच्या वेळेला जसं झालं ना तसंच झालं आहे. आणि ती खूपच दडपण आणत असते प्रतिमावर. प्रतिमा आपल्या डोक्याला हात मारते आणि तेवढ्यातच दरवाज्यातून प्रताप आणि कल्पना तिकडे येतात आणि अशा अवस्थेत प्रतिमाला बघतात आणि तन्वीचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि लगेच ती सगळ्या गोष्टी सावरते. म्हणते, अरे मामा मामी या ना, आई बघ ना, मामा मामी आलेत, आई आई करत. प्रतिमाचं लक्षही नसतं पण तन्वी तिला जबरदस्ती करते. इकडे दुसरीकडे अर्जुन जोशी वकिलांबरोबर गाडीत असतो. इथे जोशी वकील सांगत असतो की मैपतचे मला किती कॉल येतात, म्हणून मी त्याचा कॉल उचलत नाही आहे. इथे अर्जुन त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो, का उचलत नाही आहेस? मी सांगितलं होतं ना त्याला कळू द्यायचं नाही म्हणून. जोशी वकील म्हणतो की मग मी खोटं कसं बोलू? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो आता आठवते तुम्हाला जेव्हा कोर्टात एवढं धडाधड खोटं बोललात तेव्हा? जोशी वकील गप्प होतो. इथे कल्पना, प्रताप, प्रतिमा आणि तन्वी हे सगळेजणं गप्पा मारत असतात. इथे तन्वी मामा मामीला सोफ्यावर बसवते, आईलाही तिकडे घेऊन येते आणि बसवते आणि मुद्दामून प्रतिमाची किती काळजी आहे असं दाखवते. आणि मुद्दामून प्रतिमा कसं विसरते हे सुद्धा प्रताप आणि कल्पनासमोर आणते. म्हणते, बघ ना, आत्ताच बघ ना, हे फुलं लावलेली असं म्हणते, पण तिकडे काटेरी झाड आहे. आणि काल पण काय झालं माहिती आहे का, उपमा केलेला. आणि तेवढ्यातच प्रतिमा तिला थांबवते. इथे प्रताप आणि कल्पनासुद्धा मूर्ख, ही अशी आईबद्दल सगळ्यांसमोर अशी बोलत सुटली आहे, हे त्यांना काही वाटत नाही. ही अशी मुलगी असते का की आपल्या आईच्या उणीधुणी दुसऱ्यांसमोर काढत असते. अर्जुनने धमकवल्यावर जोशी वकील मैपतला कॉल करतो. अर्जुन त्याला सांगतो की कॉल स्पीकरवर ठेव, म्हणजे अर्जुन ही सगळ्या गोष्टी ऐकू शकतो. मैपत जोशी वकिलावर खूप चिडलेला असतो. त्याला सांगतो, मी इतके कॉल करतो, तुला कळत नाही का? तेव्हा जोशी वकील म्हणतो की माझी बायको माहेरी जात होती म्हणून तिला वेळ देण्यासाठी तिने माझा फोन काढून घेतला होता. आता काय करू? तुमचे आजच मिस कॉल पाहिले आणि लगेच तुम्हाला कॉल केला मी. मैपत जोशी वकिलांना धमकी देतो, ह्याच्यापुढेचं का असं केलंस तर याद राख. तेव्हा जोशी वकील मैपतला म्हणतो की आपण लगेचची तारीख घेऊया, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील. आणि इथे मैपत पण शांत होतो. इथे अर्जुन जोशी वकिलांना सांगतो, जर का मैपतला कळलं तर याद राख. इकडे दुसरीकडे कल्पना आणि प्रतापला तन्वी म्हणत असते की बघा ना, आई कशी विसरते, आता तुम्ही आलाय तर तुम्हाला कॉफीसुद्धा विचारली नाही. आणि इथे प्रतिमा म्हणते, मी विचारणारच होते, ती पण सावरून घेते स्वतःला. पण एवढंच आहे तर तन्वी स्वतः का नाही जात? शेवटी तीच म्हणते, मीच आणते कॉफी करून, नाहीतर आईनी साखरेच्या ऐवजी मीठ टाकलं तर? कशी बोलती. आणि प्रताप आणि कल्पना हे ऐकून घेतात आणि त्यांना ही चांगली सून, चांगली मुलगी आणि चांगली माणूस वाटते. इथे प्रतिमा तन्वीकडे बघत असते, ती कशी बोलते, तिलाही या गोष्टीचं वाईट वाटत असतं. पण तन्वी हे सगळं मुद्दामून करत असते. आणि प्रताप आणि कल्पना त्यांना काहीच कळत नाही, एवढे वय झालंय तरी माणसांना ओळखणं शिकले नाही आहेत. अथर्व विचारे चैतन्याच्या घरी असतो
तो हाच प्लॅन करत असतो की आता मला इकडून निघायचं आहे, कारण मला या प्लॅनमध्ये सामील नाही व्हायचं आहे, मला कोर्टात नाही जायचं आहे ना, आता माझा जीव धोक्यात येईल। तो बघतो की चैतन्य तिकडे आहे की नाही आणि त्या हिशोबाने तो आपली बॅग काढतो, त्याच्यात कपडे भरतो आणि इकडे तिकडे बघत असतो। तो आपल्या गर्लफ्रेंडला मेसेज करतो की मी आता इथून निघतोय म्हणून। तो बघतो की तिकडे खिडकी आहे, ती खिडकी तो उघडतो, बॅग टाकतो आणि स्वतः तिथून उडी मारून त्या खिडकीतून पळून जातो। इकडे सायली हाच विचार करत असते की रविराज काकांशी बोलणं झालं असेल का आईबाबांचं। ती बेचैन असते, तिला काय करायचं, शांतपणे जग ना, कशाला त्यांच्यावर फोर्स करते की माझ्याशी चांगलं वागा आणि सगळ्या गोष्टी चांगल्याच व्हायला हव्यात। ती इकडे विचारते मला हे कोण सांगू शकेल, म्हणून ती प्रतिमाला कॉल करते। इथे प्रतिमाचा आवाज ऐकून सायलीला वाटतं काही ना काहीतरी गडबड आहे, म्हणून ती कॉल कट करते आणि व्हिडिओ कॉल करते। तेव्हा तिला प्रतिमाला बघून असं वाटतं की नक्कीच प्रतिमा काहीतरी लपवती आहे, त्यामुळे ती विचारते काय झालं प्रतिमा आत्या, तुम्ही अशा का दिसताय। तेव्हा प्रतिमा म्हणते काही नाही का, हल्ली मी विसरायला लागली आहे। इथे सायली म्हणते म्हणजे मला कळलं नाही। तेव्हा प्रतिमा सगळ्या गोष्टी सांगते, त्या उपम्याच्या झाडाच्या कसं काय झालं आणि ती अशी कशी विसरते आणि तिला काही असा भास होतोय का। तेव्हा इथे सायली सांगते मुद्दामून एक किस्सा सांगते की मी पण माझ्या पर्समध्ये मोबाईल विसरली होती आणि मी इकडे तिकडे सगळीकडे शोधत होती, तेव्हा अर्जुनने माझ्या फोनवर कॉल केला, तेव्हा कळलं की माझा फोन त्या पर्समध्ये। आपण माणूस होत, मशीन नाही, आपण विसरू शकतो, असं होऊच शकतं। हे ऐकून प्रतिमाला बरं वाटतं, ती म्हणते तुझ्याशी बोलल्यावर मला खूप चांगलं वाटतं आणि ती हसते पण। आणि इकडे या सगळ्या गोष्टी तन्वी ऐकत असते, ती म्हणते या माई लेकी काय करतात आणि काय नाही ह्यांना वेगळंच करायला लागेल, त्याशिवाय काय माझा प्लॅन सक्सेसफुल होणार नाही। आणि ती आता हाच विचार करते की या दोघींना कसं वेगळं करायचं। इकडे चैतन्य अथर्व विचारेच्या रूममध्ये येतो कॉफी घेऊन आणि हाक मारत असतो अथर्व अथर्व, पण त्याला काही अथर्व हो देत नाही, त्यामुळे तो म्हणतो अथर्व कुठे गेला आहे, म्हणून तो शोधत बसतो। तेवढ्यातच अर्जुन पण तिकडे येतो आणि म्हणतो काय झालं, तुझा आवाज बाहेरपर्यंत येतोय, अथर्व कुठे आहे। तर तो म्हणतो तो पळून गेला बहुतेक, घरात दिसत नाही आहे। इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो तू कदम पोलिसांना फोन कर आणि त्याचं मोबाईल नंबर दे, लोकेशन ट्रॅक करायला सांग। आणि इथे तो पण सगळ्यांना फोन करून चौकशी करत असतो की अथर्व कुठे असेल। इकडे सायली किचनमध्ये काम करत असते, तेवढ्यातच कल्पना तिकडे येते, पण सायली किचनमध्ये बघून ती तिकडेच घुटमळत राहते आणि सायलीला हे कळतं, त्यामुळे सायली जी भाजी निवडत असते ते ताट घेऊन ती टेबलावर येते, म्हणजे कल्पना किचनमध्ये जाऊ शकते। हे बघितल्यावर कल्पना किचनमध्ये जाते आणि स्टूल घेते आणि वरती चढते। इकडे सायली सांगत असते आई तुम्ही स्टूलवर चढू नका, पाहिजे तर मला सांगा। आता ती विमलताई करून हाक मारत असते, पण विमलला काही ऐकायला जात नाही आणि इथे हट्टी कल्पना स्टूलावर चढते। इथे सायली सांगते अहो आई तो डब्बा काढू नका, खूप जड आहे, तुम्ही पडाल, आणि ते स्टूल पण हलत असतं। तेवढ्यातच ते स्टूल इतक्या जोरात हलतं की कल्पना खालती पडते आणि इथे सायली आई आई करत ओरडते आणि विमलताई करून पण हाक मारते। इथे अश्विन तन्वीचा काही फोन नाही म्हणून तन्वीला कॉल करत असतो आणि बेचैन असतो। इथे तन्वी पण बघते की तिच्या फोनवर अश्विनचा कॉल आला आहे, तरी ती मुद्दामून उचलत नाही आणि म्हणते की तू असाच बेचैन हो माझ्याशी बोलण्यासाठी, मी काय तुझा कॉल उचलणार नाही, वाट बघ। सायली कल्पनाकडे येते आणि म्हणते आई तुम्ही पडलात, उठा उठा करून तिला हात देत असते आणि विमलताई म्हणून हाक मारत असते। तेवढ्यातच तिकडे विमल पण येते आणि म्हणते अहो वहिनी तुम्ही अशा पडलात कसा। आणि इथे सायली म्हणते विमलताई मी तुम्हाला किती हाका मारत होते, तुम्हाला ऐकून नाही का आलं। तेव्हा विमलताई म्हणते नाही मी पुणाजीची खोली साफ करत होते आणि मी येणारच होते। तेवढ्यात इथे सायलीनी कल्पनाला पकडलेलं असतं, तेव्हा कल्पना आपला हात सोडून घेते, पण तिला एवढं दुखापत झालेलं असतं पायाला आणि हाताला की तिला उठताही येत नाही। तेव्हा इथे कल्पना विमलला म्हणते माझ्या रूममध्ये घेऊन जा, पण तिला चालता येत नसतं, तिचा पाय मुरगळलेला असतो। तेव्हा ती कल्पना विमलला म्हणते पूर्णा आई बाहेर गेल्यात, त्यामुळे आता त्यांच्या खोलीमध्ये कोणी नाही आहे, तर मला तिकडे घेऊन चल। इकडे कल्पना आणि विमल जात असतात आणि सायली बघत बसते। सायली विमलताईला म्हणते तुम्ही घेऊन जा आईंना, मी लेप करून आणते म्हणजे त्याला बरं वाटेल। इथे कल्पना म्हणते मला तुझं काही नको, गप्प बस, तू डॉक्टर आहेस का। आणि ती विमल बरोबर तिथून निघून जाते।